तर नमस्कार सगळ्यांना। आज करणार आहे मस्त असं मटार पनीर। त्यासाठी इथे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे आणि बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे। इथे मी वाटाणा घेतलेला आहे आणि मसाल्यासाठी इथे काश्मीरी लाल मिर्च, लाल तिखट, इथे पनीर मसाला, कस्तुरी मेथी आणि मीठ घेतलेलं आहे। नंतर ना आपल्याला हे वाटून घ्यायचं। त्यासाठी इथे कांदा, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता कढईमध्ये आपल्याला टोमॅटो, कांदा, लसूण हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर ना आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। आता ह्या कांद्यामध्येच आपल्याला टोमॅटो, लसूणसुद्धा घालायचं आहे, त्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट खूप छान येते। अशा प्रकारे तुम्ही पनीर आणि मटरची भाजी करून पहा, खूपच छान टेस्टी लागते, अगदी रेस्टॉरंटसारखी लागते। तर आता हे छान असं परतलेलं आहे आणि आपण आता हे बारीक करून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। आता बारीक झाल्यानंतर ना आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे। कढईमध्ये तेल घातल्यानंतर ना आपल्याला हा जो आपण मसाला बारीक वाटून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि हे खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण टाकलं मी यामध्ये थोडंसं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सर्व मसाले आपण यामध्ये टाकून घेऊया। काश्मीरी लाल मिर्च, पनीर मसाला, लाल तिखट, कस्तुरी मेथी आणि मीठ। आता हे छान असं परतून घेऊया। या मसाल्याला तेल सुटलं पाहिजे आणि ही भाजी खूप छान लागते। आता हे मसाल्याला तेल सुटलेलं आहे, यामध्ये मी आता वाटाणा आणि पनीर घालून घेतलेलं आहे आणि एक 5 मिनटं चांगलं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आणि तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी घालू शकता, कमी जास्त। आता मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि अशी भाजी तुम्ही नक्की करून पहा, किती मस्त अशी मटार पनीरची भाजी झालेली आहे। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि अशी भाजी नक्की करून पहा।